नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की लग्नानंतरचे जे काही खेळ असतात ते सगळे काही रम्याने अरेंजमेंट केलेला आहे। तर तो हातातून हार्ट काढायचा तो किंवा तोंड बंद करून त्याला काजू कतली भरवायचा असा तर खेळ असा असतो की नंदिनी आणि काव्याने त्यांच्या नवऱ्याला काजू कतली भरवायची। तर इकडे जिया आणि पार्थ आता तोंड बंद करून बसलेले असतात। तर खेळ खेळत असताना आता नंदिनी आणि पार्थला रम्यावर संशय येऊ लागतो की अचानकपणे रम्या एवढी कशी बदलली। कालपर्यंत पार्थच्या प्रेमात वेडी असणारी रम्या आज चक्क पार्थ आणि काव्याला एकत्र आणते। तर शेवटी ती रम्या ती काही सुधारणार नाही। 2 खेळ चांगले करून तिसऱ्या खेळामध्ये तिने कारस्थान सुरू केलंय। काव्याच्या पायाला दुखापत होऊन ती खाली पडावी यासाठी तिने कार्पेटवर खडे टाकले असतात, पण तेथेही ती तोंडावर पडते। नंदिनी हे आता काव्याला सांभाळून तिच्या पाठीशी उभी राहते। त्यानंतर पुढे आपल्याला पार्थ आणि काव्याचे हनीमून सिक्वेन्स पाहायला मिळेल। तर ते दोघे शॉक असतात की हे सगळं कोणी केलं, रूम कोणी सजवली। तेव्हा रम्या म्हणते की मी तुमची रूम सजवली आहे। तर इकडे वसुंधरा रम्याला म्हणते की तुला काय वेळ लागलाय काय, पार्थच्या हनीमूनसाठी त्याचा रूम तू सजवला। तर रम्या म्हणते की हो, हनीमून जरी पार्थचा असेल तरी त्याची बायको मीच आहे। तर वसु आत्या म्हणते की रम्या तुला नक्की वेळ लागलाय।